कृषी विभागाद्वारे अनेक योजना राबवल्या जातात, ज्यामध्ये की पेरणी यंत्र असेल, वेगवेगळे यंत्र असतील, वेगवेगळे बियाणे किंवा आधुनिक तंत्रज्ञाने असतील. त्याच्यामध्येच एक आहे सौरचलित फवारा पंप, जो की चार्जिंगचा पंप असतो. त्याचा अर्ज कसा करायचा आणि त्याच्यावरती किती अनुदान आहे, हे सगळं आपण सविस्तर बघणार आहोत. सगळ्यात पहिले तर तुम्हाला महा-डी-बी-टी या पोर्टलवरती यायचंय. नंतर तिथलच्या साईटवरती ओपन करायची. साईटवर आल्याच्या नंतर तिथे तुम्हाला तुमचा वैयक्तिक फार्मर आय डी टाकायचा आहे आणि फार्मर आय डी टाकल्याच्या नंतर जो फार्मर आय डीसी रजिस्टर नंबर आहे त्याच्यावरती एक ओ-टी-पी पाठवला जाईल. ओ-टी-पी पाठवला जाईल. ओ-टी-पी आल्याच्या नंतर खाली ओ-टी-पी टाकून घ्यायचा आणि पुढे जायला क्लिक करायचं. पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला साईडला जे ऑप्शन दिलेले आहेत काही त्याच्यामध्येच एक वैयक्तिक तपशीलच्या खाली घटकांसाठी अर्ज करा म्हणून आहे, त्याच्यावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर खाली आल्याच्या नंतर तुम्हाला पहिल्या नंबरचं जे आहे कृषी यांत्रिकीकरण त्याच्या बाबी निवडावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे. नंतर गाव निवडायचे आणि मुख्य घटकांसाठी ज्याच्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे कृषी यांत्रिकीकरण त्याच्यावरती निवडून घ्यायचं तपशील जे की तुम्हाला कोणत्या याच्यावरती घ्यायचं आहे स्वयंचलित मनुष्यचलित अवजारे याच्यावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर पुढे उपकरणावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला खाली याच्यामध्ये बघायचे पीक संरक्षक अवजारे जे की त्याच्यावरती क्लिक करायचे. नंतर खाली मशीनचा जे की पॉवर नॅपसॅक जे पंप आहेत त्याच्यावरती तुम्हाला बॅटरी चालणारे किंवा वेगवेगळे तिथं मशागतीचे साहित्य दिले जातील. याच्यापैकी तुम्हाला जे काही तुमची निवडायचं आहे त्याला सौरचलित नॅपसॅप फवारणी पंप याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. नंतर खाली पूर्वसहमती द्यायची आणि जतन करायचं आहे. हा अर्ज तुमचा सबमिट झालेला नाही, फक्त अर्ज घटक हा जतन झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला ते सांगेन अजून काय बाबी निवडायच्या का, त्याला नो करायचं आणि पुढे यायचं. पुढे त्याच्यानंतर वरती असलेले अर्ज सादर करावरती क्लिक करायचे. अर्ज सादर केल्याच्या नंतर एक डॅशबोर्ड तुमचा ओपन होईल. त्याच्यामध्ये पहावरती क्लिक करायचे आणि तुम्ही जो घटक निवडला होता तो तुमच्या पुढे दिसेल. त्याच्या खाली जो की योजनेच्या ज्या बाबी आहेत त्या क्लिक करून अर्ज सादर करावरती क्लिक करायचे. ते यशस्वी नंतर जी काही ती फीस असते डी-बी-टीची ती तुम्हाला तिथे भरावी लागेल. त्याच्यासाठी तुम्ही फीस भरून घ्यायची. वॉलेटमध्ये पैसे नसताना नेट बँकिंगवरती क्लिक करायचं आणि तुमच्या यू-पी-आयवरून जे की फोनपे, गुगल पे किंवा इतर असेल त्याच्यावरती निवडल्याच्या नंतर वेगवेगळ्या ॲपहून तुम्ही तिथे पे करू शकता आणि पे यशस्वी झाल्याच्या नंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचे आणि नंतर आपोआप एक डॅशबोर्ड ओपन होईल. त्याच्यामध्ये लागू केलेले घटक याच्यावरती क्लिक करायचे आणि तिथे तुम्ही केलेले सगळे अर्ज दिसतील. त्याला तुम्ही क्रमवारी लावू शकता किंवा तिथून अर्ज कॅन्सल करू शकता किंवा बघू शकता किंवा डाउनलोड करू शकता. या घटकासाठी फवाऱ्यासाठी शेतकऱ्यांना शासन 50% अनुदान देतं, सबसिडी देतं. याच्या आधी जे की कापूस पिकावरती किंवा सोयाबीन पिकासाठी फवारे देण्यात आलेले होते, ते स्वतः कृषी खातं जे आहे ते फवारे देत होतं आणि ते 100% अनुदानावरती स्वतः ते फवारे त्यांच्या कार्यालयामधून देत होते. पण याच्यानंतर आपल्याला ते 50% वरती शासन आता देत आहे.